शिर्डी शहरातील सुतारगल्ली येथे साई वीरभद्र लॉजवर सुनील उर्फ संतोष गोटीराम पवार वयवर्ष 38 राहणार गजानन नगर कोपरगाव, भानुदास साहेबराव दवंगे वयवर्ष 26 राहणार मळेगाव थडी कोपरगाव, रमजान शेख वयवर्ष 23 राहणार बैल बाजार रोड कोपरगाव हे एजंट आणि चालक रवींद्र उमाकांत आहेर शिर्डी, लॉज मालक राहुल बाबासाहेब बनकर शिर्डी हे बेकायदेशीररित्या स्वतःच्या फायद्याकरिता महिलांकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांना गुप्त बातमीदारामार्फत समजली होती। त्यानुसार सदर ठिकाणी कायदेशीररित्या 2 पंच आणि बनावट गिराईक तयार करून अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कहाळे यांच्यासह पोलीस पथकानं रविवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास छापा टाकून सुनील उर्फ संतोष गोटराम पवार, भानुदास साहेबराव दवंगे, रमजान शेख, रवींद्र उमाकांत आहेर यांच्यासह 2 पीडित महिलांना ताब्यात घेतलं। दरम्यान सदर हॉटेलचा मालक हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यामध्ये स्त्रियांच्या अनैतिक देहव्यापारास प्रतिबंध कायदा कलम 3, 4, 5 आणि 7 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे हे करीत आहेत। दरम्यान या तपासाविषयी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी अधिक माहिती दिली। काल दिनांक 2/7/2017 रोजी सायंकाळी 6:15 वाजता सुमारास एक गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की सुतारगल्ली साई वीरभद्र लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू आहे म्हणून। त्या अनुषंगाने माननीय पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मा साहेब आणि अप्पर पोलीस अधीक्षक माननीय रोहिदास पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सागर पाटील साहेब, पोलीस निरीक्षक साहेब श्री प्रताप इंगळे साहेब, पोलीस उपनिरीक्षक संदीप कहाळे यांनी स्टाफसह नमूद ठिकाणी रेड करून 5 आरोपींना ताब्यात घेतलेले आहे आणि त्याच्यातील पीडित महिला हिला पण ताब्यात घेतलेला आहे आणि सदर संबंधाने पोलीस स्टेशन शिर्डी येथे अपराध क्रमांक 70/2017 भादवी कलम 370 सह कलम स्त्रियांच्या अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायदा कलम 3, 4, 5 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री इंगळे साहेब करीत आहेत। आरोपींना आज मान्य न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, SN मीडिया, शिर्डी।